आपण आता नाशिक जिल्ह्यातील या सिन्नर फाटा व आरिंगळे मळा या वस्तीमध्ये आहोत। हा सिन्नर फाटा ते एकलहरे जाणारा हा रस्ता आहे। आपण ज्या रस्त्यावर उभे त्या रस्त्याचं आता रुंदीकरण होतं आहे आणि आता मोजमाप सुरू झालं आहे। रस्त्याच्या सेंटरपासून 30 मीटर म्हणजे आता तुम्ही बघताय बघा या साईडला हे घरं बघा, ही एवढी दोन दोन मजली ही जी घरं बांधलीत, हे बघा ही दोन मजली मजबूत घर बांधली। अजून त्या साईडला पण तिकडे त्या साईडला पण घरं बांधलेली आहे। म्हणजे यांचं आता या नागरिकांचं एकच म्हणणं आहे का 2017ला जो सर्वे झाला तो तिकडनं पुढून रस्ता सर्वे झाला होता, मग आता तुम्ही इकडनं काय हे करताय म्हणजे। आणि जर त्यांनी तिकडनं झाला म्हणून या लोकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी खर्च करून इथं मोठी मोठी घरं बांधली, मग याला जबाबदार कोण? आज त्या घरांना बुलडोजर फिरून तुम्ही रस्ता करताय म्हणून या लोकांचा त्यासाठी विरोध आहे। सरकारला आमचे एकच म्हणणं आहे भाऊ का तुम्ही जो 2017चा जो डीपी प्लॅनिंग केला होता महानगरपालिकेचा त्यानुसारच करा, एक तर त्यानुसार करा, थोडा अरेंजमेंट कमी करा। 20 मीटर तरी कमीत कमी 20 मीटर जर केलं त्यांनी तर आमचे सर्वांचे घरं वाचतील साहेब, अरेंजमेंट कमी केली तर। किंवा दुसरा रस्ता आहे पर्यायी पाठीमागून जो रस्ता आहे तो पूर्ण शेती जमीन आहे, म्हणजे इथंच पाठीमागून जो 1 किलोमीटर ही घरं जात आहे तोच जर त्यांनी पाठीमागून जर रस्ता नेला तर पूर्ण शेतीमधून जात आहे। म्हणजे या लोकांच्या घरांवर बुलडोजर फिरवला जाणार नाही म्हणून यांची त्या माध्यमातून मागणी आहे। आणि आताच आम्ही पाहिलं इथं सर्वे करायला आंध्राची लोक आहे, कॉन्ट्रॅक्ट दिले गुजरातच्या कंपनीला। तर माझं गिरीश महाजन साहेबांना या माध्यमातून एक विनंती आहे की का नाशिकमधले कॉन्ट्रॅक्टर मेले का? इथं नाशिकमधल्या माणसाला जर काम दिलं तर त्याला इथल्या लोकांच्या वेदना कळतील, परंतु तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले गुजरातच्या कंपनीला आणि माणसं आणली तर आंध्रावरून, त्यांना ना यांची भाषा कळते, यांनी तक्रारी करायच्या कोणाकडे? म्हणून माझी या माध्यमातून गिरीश महाजन साहेबांना व माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्या महिलांची या सर्व तुमच्या बहिणींची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही याचा पुनर्विचार करा आणि ह्या लोकांची घरं वाचवा, कमीत कमी घरं वाचवा। नका तुम्ही, आम्हाला माहिती आहे तुम्ही रस्ता करणारच आहे, परंतु कमीत कमी यांची घरं वाचवा, यांचा संसार वाचवा। आता मागे एक भगिनी होती, हे बघा ही ताई बघा, ही विधवा आहे, हिने 7 लाख रुपयाला समजा जागा घेतली आणि त्याच्यावरती घर बांधल्या, 15-20 लाख रुपये तिचा खर्च झालाय। लहान लहान मुलं आहे माझे लहान लहान मुलं आहे। मी एवढी 25-30 वर्षाची इथं कमाई पूर्ण घालवली, 7-8 लाखाची निस्ती जागाच घेतली, 20-25 लाख निस्ते बांधायलाच गेले माझे। मग मी करायचं काय आता? माझ्या घरात कमवायला नाही, मी एकटी बाई आहे। 20-25 लाखाची एवढं मी आयुष्यभराची मी कमाई तिथं घातली, मी करायचं काय आता? नक्कीच हे बघा, हे नुसतं एका माऊलीचं दुःख नाहीये, हे दुःख इथल्या सगळ्या लोकांचं दुःख आहे। म्हणून माझी या माध्यमातून एक विनंती आहे का तुम्ही, माझ्या घरात कमवायला बी कोणी नाही, लहान लहान मुलं आहे, याच्यात सकाळी जाते तर संध्याकाळी येते मी, तर माझ्या घरात खायला भेटत पोरांना माझ्या। बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी हे सर्व हातावरती प्रपंच असलेली लोक आहेत। तर माझी एक विनंती आहे सरकारला की तुम्ही याचा पुनर्विचार करा आणि इथून जर तुम्हाला इथूनच रोड न्यायचा असेल तर तुम्ही याची जी अलाइनमेंट आहे ती थोडी कमी करा। नाहीतर तुम्ही ज्या पाठीमागून जो एक जमिनी मोकळी मैदान आहे, मोकळ्या जागा आहे, तिथून तुम्ही रस्ता नेला तर एकाचे घर जाणार नाही, लोकांची घरं वाचवा। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, एसीत बसून आराखडे तयार करण्यापेक्षा प्रत्यक्ष इथं फिरा, लोकांच्या वेदना जाणून घ्या आणि मग तुम्हाला कळेल की इथं काय दुःख आहे म्हणून। यांना सगळ्यांना रस्त्यावर आणू नका, नाही तर यांचं पुनर्वसन करा। तुम्ही कुणी आलंच नाही अजून, पुनर्वसन करा यांना कुठेतरी महानगरपालिका हद्दीमध्ये जागा घेऊन तिथं यांना घरं बांधून द्या, मग खुशाल तुम्ही यांच्या घरांना बुलडोजर फिरवा। पण आज तुम्हाला यांना बेघर करण्याचा अधिकार अजिबात नाहीये। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय? एकतर या नाशिक जिल्ह्यामध्ये 14-15 आमदार, एका आमदारामध्ये इथला पालकमंत्री होण्याची क्षमता नव्हती की काय, असा प्रश्न नागरिकांना पडतोय। जळगाववरून आम्हाला पालकमंत्री आणावे लागले, कुंभमेळा मंत्री आणावे लागले। ओ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब, माझी तुम्हाला एक विनंती हो, तुम्हाला बघा किती भरभरून यश दिलं यात माय मावल्यांनी, पूर्ण महानगरपालिकेत तुम्हाला सत्ता दिली, आखी लोक तुमच्या विरोधात बोलत असताना तुम्हाला सत्ता दिली, मग तुम्ही त्या दिलेल्या सत्तेचं, या माय मावल्यांच्या दिलेल्या मताची एक त्यांना भावबीज म्हणून तुम्ही त्यांची घरं तरी वाचवावं। परंतु तुम्ही काय केलं, आता कॉन्ट्रॅक्ट दिलेत सगळे कुंभमेळ्यातले जे 32,000 कोटी रुपयाचे कामं तुम्ही सांगितले, 32,000 कोटी रुपये आलेत निधी कुंभमेळ्याला, त्याची सगळी कामं जर तुम्ही गुजरातच्या कंपनीला दिले, त्याच्यातले सब कॉन्ट्रॅक्टर त्यांनी नेमले, एजन्स्या माणसं आंध्रावरून आणली का? महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला माणसं नाही आहे का? म्हणजे एजन्सी, आता आम्हाला फोन कामगारांशी आम्ही बोललो तर ती एजन्सी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले गुजरातच्या कंपनीला आणि कामगार आणले तर आंध्रावरून,
मग नाशिक जिल्ह्यात काय बेरोजगार नाही आहे का? हां, आणि तुम्ही आता या लोकांच्या घरांवर बुलडोजर फिरून यांच्या थडग्यांवर तुमचे विकासाचे मनोरे उभे करताय का? तर तुमच्या ह्या अक्षा विकासाला यांचा विरोध आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, परंतु आमच्या थडग्यांवर तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील अशा विकासाला आमचा विरोध आहे. देवा भाऊ, तुम्ही महाराष्ट्रभर शिवरायांच्या फोटोंना पुष्प वाहताना बॅनर लावले, देवा भाऊ देवा भाऊ. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला धक्का लावला तर खबरदार. मग ते शिवरायांचे विचार गेले कुठं? तुम्ही आज ह्या माय मावल्यांच्या घरांवर तुम्ही जर बुलडोजर फिरवायला लागले, मग आम्हाला प्रश्न पडतो, आम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातली लोकशाही जगतोय का? आम्ही खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतली लोकशाही जगतोय का? हा अर्थ हा तुम्हाला या माय मावल्यांची आहे. म्हणून मी तुम्हाला परत या सगळ्यांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो, तुमच्या ह्या निर्णयाचा पुनर्विचार करा आणि एकतर हा रस्ता कमी करा, यांची घरं वाचवा. नाहीतर पाठीमागून मोकळी जागा आहे, तिथून तुम्ही 1 किलोमीटरपर्यंत रस्ता जा आणि पुढे खुशाल तुमच्या नियोजनानुसार जाऊ द्या. जय जवान, जय किसान. जय जवान. आम्ही नाही ऐकलं तर आम्ही उपोषणाला पण तुम्ही उपोषण हा, परंतु माय मावल्यांनो उपोषणाची वेळ येऊ देऊ नका. जय जवान, भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम. वंदे. मातरम.